त्याच्यामध्ये आपला जर आकडेवारी बघितली एका कमिटीद्वारे केंद्र सरकारने एक सर्वे करून घेतला होता. आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांसारखे विचार या महाराष्ट्राला आपल्या आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिजाऊंचा विचार आहे, अहिल्यादेवींचा विचार आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये फक्त 36% मुली ह्या उच्च शिक्षण घेत होत्या. म्हणून पहिल्यांदा महायुती सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने राज्याच्या सर्व मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करून एक मोठा ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे. कारण की शहरातल्या मुली सुद्धा फक्त 36% घेऊ शकत होत्या. मग ह्याचं मागचं कारण काय? तर आर्थिक विवंचना किंवा मुलींना शिकवायचं नाही हा एक पालकांचा जो समज असतो आणि त्यामुळे मुलींना शिकवत नाही. तर मुलींचं पूर्ण शिक्षण हे मोफत करण्याचा एवढा मोठा निर्णय घेणारं आपलं सरकार आहे. त्यामुळे मुलींच्यासाठी सगळं काही चांगलं करण्यासाठी या ठिकाणी सरकार आपल्यासोबत आहे. कारण की केंद्र सरकार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विश्वास आहे स्त्री शक्तीवर, आपल्या मातृशक्तीवर. आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या लेकींवरती विश्वास आहे. आणि लेकींना चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं तर ह्या देशाचं भविष्य, ह्या राज्याचं भविष्य लेकीच उज्ज्वल करू शकतात हा विश्वास त्यांना. म्हणून या ठिकाणी उपस्थित सगळ्या विद्यार्थिनींना मला सांगायचं, जी स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेली आहे, तुमचे आई वडील, आजी आजोबा, आपल्या संस्थेतील आपले सगळे शिक्षक गुरुजन जे तुम्हाला सांगतात ते तुम्ही ऐकलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकार आणि सर्वच जण तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि